ला 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 रा 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 सोड हरी जाऊ दे मला पूजा आली बाई ये अलीकडे अलीकडे म्हणजे आता घुसू का काय तिथं पार काय गेला का तुझं तर काय माहितीये का तू लग्न झालं पण नाही सुधारली सवय लागलेली सुधरत असती का आपण पहिले तर किती मज्जा करायचो ना नवीन लग्नाच्या अजून तोंडावरची लाली नाही गेल्या ग बसा उगा तुम्ही तर काही बी बोलत असता तू काही म्हण देवाच्या मनातच नव्हतं आपल्याला वेगळं करायचं हा माझं वाटतं ना या गावात आलीच का नाही वाटलं झालं एकमेकाला तर दिसतोच ना म्हणजे कसं आहे आता कसं माहिती का वाटलं झालं का म्हणलं तुमच्या सोबत व्हायला पाहिजे होतं गावात झालं ती चांगली गोष्ट आहे काय असतं माहिती का काय गोष्टी आपल्या किती मनात असलं तरी नसतात होत तसं काही नाही बघ कसं आहे माहिती का देवाला बी काय गोष्टी मान्य नसतात बस इथं बसू काय सावलीला जरा माझी बायको यायची वजन यायला पण मी तिला म्हणलंय फार उशीर आहे हा का मग काय जेजुरीला गेलती पाया पडायला हा ना आले ना पाया पडून काय माहिती का तू इथं लग्न करून आले याच्यातच माझं समाधान आहे मग आपलं खरं प्रेम होतं ना असं काही नसतं मंगळसूत्र गळ्यात घालणं म्हणजे प्रेम असतं पण मी तुमच्या समोर इकडे बघ तुझ्या आई बापांना मान्य नव्हतं मी काय परत म्हणलं का आता गरीब परिस्थिती आहे माझे काय करू असू दे पण आता तू रोज डोळ्यासमोर तर आहे ना माझ्या असं मला कुठं लय मोठ्या घरात दिलंय बरं का तुला अजून एक सांगतो आता मस्त आपल्या दोघांचं लय दिवसापासून आहे पण तू बी आता नवऱ्याला धोका बिका देऊ नका आता कसं आहे बोलणं बसणं आपलं ठीक आहे पण झाला विषय सोडून द्यायचा तुला काय म्हणायचे काय नाही आता आजपर्यंत तुझ्या तालावर नाचत आले आता हेतून पुढे बी तू म्हणतो तसंच राहील नवरा आहे काही झालं तरी ऐकावंच लागणार आहे तुला आणि मला बी लय भेटायचा प्रयत्न नाही करीत जाऊ तू आता उगा आहे आपल्या रानात दोघांची एकच वाट त्याच्यामुळं काय नाही बर हे काय कायला या की काय ये ना बस की तीच ना ग तू आता नवीन लग्न झालेलं हा तेच आहे उठा की बसा ना तुम्ही उलट उन्हाचं थोडं ही कशाला आली इथं अहो काय नाही ती म्हणलं ह्यांच्याकडून एखादी ती ही न्यावी ती म्हणलं होतं ना ही दोस्त आहे तर त्यांच्याकडून एखादी पेंडी आणते नवीन नवीन लगेच रानात लावली होय तुला अरे ती आमची ओळख आहे ती जुनी ओळख होती ना मी कॉलेजला होते ना तेव्हा ही कॉलेज मध्ये होतं माझ्या तुला खरं सांगू का ती कॉलेजला होती बोलतात नाही कॉलेजला होती मग तुम्ही तिकडे 4 वर्ष पुण्याला होतात ती का आमच्या दोघांचं काय जाऊन दे हो मला लपून ठेवाय नाही जमत या आमच्या दोघांचं सांगा किंवा ऐक ना मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण हे आपल्या असल्या गरीब परिस्थितीमुळं तिचे आई बाप पुण्यातले नाही दिले पण आले आता परत येतात जाता जाता बोलत होते ते बाकी काय नाही त्यात काय एवढं मग पण ताई आता तुम्हाला वाटण बरं का आता लपड आहे आमचं असं काय नाही पहिलं कॉलेजमध्ये ना त्याचं माझ्यावर प्रेम झालं माझं त्याच्यावर झालं आणि आम्ही असं काय नाही एवढं विशेष पण एकत्र होतो आम्ही घरचे म्हणले का नाच सोडून दिला आम्ही दोघांनी म्हणलं कशाला जाऊ दे ती काही का असं ना माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे बघ आता ती माग काय होतं ती मला काय माहित नाही ते आता तर कुणाच संसार उद्ध्वस्त नाही करू शकत तुला सांगितलं होतं पाठीमाग पूजा 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 मला सांगायची की तीच ही हाय वय मग लय लग्नाला जा जा म्हणत होती तिला ना घेऊन आम्हाला काम होते जेवाय काढायचं कसं तुझं लग्न होतं कसं बघवून बरं आता झालंय तर जाऊन दे आता काय चेष्टा करताय काय मी बोलताय ती कॉलेज मध्ये केलेली काय चेष्टा मस्करी तशी ही बघा बरं वाटलं असं उलट माझं लग्न झालं ती काही का असं ना बाई तुझं झालंय लग्न आता तुला लय मोठ्या घरात दिली काय त्या घरची लय गावात इज्जत आहे अशी घालवू नका तुम्हाला कळत नाही वे काय चुकीचं केलंय फक्त काय नाही केलं माहिती ना आपलं गाव कसं आहे काय सिटीत नाहीत आपण आता ती अशी बसली तुम्ही असं बसलात कोणी बघितलं तर काय म्हणते खरं सांगितलं तुमच्या आम्ही एकत्र आलोत का आम्हाला असं वाटतच नाही आम्ही परके आमचे भांडणं झाले असं करा घरातच घेऊन यायला हाय का
मग तुम्हाला मी इज्जतीत सांगते ना, मी तुम्हाला समजूनच सांगते. ऐक की राहुल, तुझी बायको लय समजूतदार आहे रे. आता दुसरी कोण आली असती ना तर तुला बी मारला असतं आणि मला बी मारला असतं. गाव गोळा केला असता. तशी माझी लय हुशार आहे. लय चांगली आहे बरं का. तिला मी काहीच गोष्टी लपवत नाही. त्यामुळे सांगते मी तुम्हाला समजून, नाही का. तिचं झालंय बिचारीचं लग्न, का तुम्हाला करायचं तिच्यासोबत अजून? ते काही बी असतं हा, का? मग मला तुम्हाला तीच सांगायचंय, तुमचा संसार होऊन चुकलाय, लेकरं बाळ झाले आपल्याला पार. तिला होते तिचा संसार तिला करू द्या, ठीक आहे. हा खरं आहे ते. हे काय तीच आता सांगत एक होतं ओळख समजून. म्हणून फक्त वहिनीचं नातं लावू शकता तुम्ही. ऐका मी आल्या काय म्हणलं तुला? हा वहिनीच म्हणलं आता काय आपलं जे झालंय ते झालंय पहिलं. आता सगळं विसरून जा, तुझ्या संसाराच्या नादी लाग. तुझी सासू जरा डेंजर आहे असं. तुझा नवरा कुठं आहे ना जॉबला, तर जाशीलच तू. नाही आता ते नाही जायचंच ठरलंय असं. बघू आता काय एवढं कशाला फिक्स. जायचं? काय नाही जिथं नवरा असेल तिथं जा संग. हा तसंच करायचंय आता. झालं आता ते पूजा बिजा ती गेलो होतो ना त्या ह्याला, काय म्हणते ते आपलं पाया पड जेजुरीला. हा तिकडून झालं आलोय आता. आता बघू 4-5 दिवसांनी. तू इथं कसं जाणार काय आहे आमच्या का? रानात पण? जाणार आहे? हा जावं लागल ना आता तिकडं. जाणार आहे होय. जाईन ना आता ह्या 4-5 दिवसात. काय करणार मग आता. ठीक आहे जा मग. काय फक्त तुला सांगितलं तसं कर. करते लोक ना. नसते बाबा शेले. आता तुला सांगतो इथल्या बऱ्याचशा 2-4 मित्रांना बी माहिती आहे. बंडूला भारतला आता ती यायची ना सोबत. हा ती पण होते ना तुमच्या सोबत कॉलेजला. त्यांना बी गाठ घेऊन सांगावं लागन की बाबा नका बोबाटा करू, नाही का. नाही तर कसं असतं पोरात बसलं सांगितलं मोकार तुझ्या. काय का म्हणे ना बरं का, पण तुला बायकोला चांगली भेटली बिचारी. आपले सांभाळीत जा व्यवस्थित. कुठे टाकलीत लेकर शाळेला आता? गावातच आहेत. होय शाळेत नाही जात पण ते अजून बार काय लहान आहेत. पोरगी 3 काय वर्षाची. झालं पोरगं- डंगर बिंगरला का तू बी का म्हणून तसं करते रे. पहिल्यापासून याला टिंगल करायची सवय आहे. अरे म्हणजे ती मला वाटलं पोरगी सांगते आता की मी शाळा. सांगू द्या. अगं पोरगी 3 वर्षाची आणि पोरग 9 महिन्याचं आहे. आणि पोराला ठेवून इकडे आली बाई आता. आम्हाला सासू आहे की घरी सांभाळायला. होय. मग रानातलं कोण करणार काम? तरी बी कसं दिसतंय ते तावत तसं दिसतंय का नाही. तो चिकनाच दिसतोय पहिल्यापासून. राहू दे. घे 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 काय का ना. बर चला आता. बर चला आता. बंद लय चेष्टा मस्करी करतो. लय फ्री आहे बर का, चांगलं सांभाळत जा. नवरा आहे ग बाई माझा. मग तेच म्हणलं आता नवरा आहे तर. नाही का आम्ही मित्रमैत्रिणी एवढं क्लोज राहायचो, एवढी मस्ती करायचो. लय मोकळ्या मनाचा. नाही राहू दे आता. नाही कापत, थोडंफार कापन. काय खाजो आधी तुझं तिकडलं चांगलपणाचा पुण्यात फायदा घ्यायचा चाललाय. नाही रे. पुण्यातलं कातड ते घुसघुशी येतं आपल्या वणी येतं रानगेटे. काय नाही काळी पडली आता. 8 दिवस झाले इकडे आले. त्याच्या बापाने मला लय मारलेलं. हे काय असंच एकदा कॉलेजला उशीर झालता आणि मी म्हणलं चल सोडवायला गेलं तर बापाला दुसरंच वाटलं, काय पार ठोकला पुन्हा ती घराकडे आलाच ना. आणि तेव्हापासूनच आमचं चालू झालं बरं का खरं म्हणजे. होय. त्याच्या आधी काय होतं? बंद पडलेलं. नाही हे काय असंच काय झालं. स्वतः बी मार खातोय बाबा आणि मला बी मार बसवतोय आता. कसं? ते काय झालं ते तिला घरी नेऊन सोडलं आणि आपलं काय तिकडे पुण्यात आहे ना बाप. गेलो बा आपलं येड्यापणा सोडा इकडल्या गावातल्या म्हणी असा हाणला म्हणते काय सांगू. लय मारला होता. कोचच पडलेली. हे काय अजून मन दिसतंय. 5-6 दिवस नाही गेलो मी. झाला शोध चालू. कसला? माझा फोन करायचे. शोध शोध. मला बेव वाटायचे नाही. फोन केला की मला वाटायचं त्या बापानेच केला. मी नुसतं करायचो तिकडून बोलायचं मला वाटायचं फोन चालू करून काय बोलतोय ऐकतोय काय ती म्हणायची बरायच काय म्हणायचं. तिला दिली का टाळी? आता घे बाबा आताच तुला घे. अख्खं मालच तुझं आहे आता. काय टेन्शन नको घेऊ. आता ते ताई म्हणजे आता काय बहीणच मानावं लागेल आता. हे असंच काहीतरी. 9व्या दिवशी गेलो कॉलेजला आणि काय भास्करा पांचाड गप्पा ऐकून घेते तर लक्ष सांगायला लागलं मला. हे काय चला मग अगं हे नाही तुझं बाई. तुझं पुढे तिकडे जा पुढं. तसं तुझंच होतं आधी. मी जाऊ काय मग आता. पण नशीब लागते बरं का अशी बायको मिळायला. खरंच लय भारी आहे बाई बायको. लय भारी आहे. जा की मग नक्क्या आता. भाड्या माझ्यासोबत लग्न केलं असं. लय भारी आहे बायको. जा. चला मग जाऊ का. हा. हा? जा की. येईन मग जा पुन्हा. हा, जा. हा जा कोणाही की. उच नको होता होईन ते. हा हा? हा बोलव. हा जा की. जाऊ का मग. जा की होय. काळजी घेत जा बर का. हा घेन ना. जा. तू पण घेत जा. लय वाळायला लागलाय. काय करते बाई रातून दिवस जनावरांचं माझ्या नशिबात सगळे जनावरांचं आल्यासारखं झालं. असू दे जाते मग आता मी. त्याच्यामुळे तुझ्या बापाने माझ्या संग लग्नाला लावलं.
तुला त्याच्या आई बापाला वाटलं असेल काय चाललं होतं बघ? हा? काय? लव्ह स्टोरी सांगताय मला यार आता गोड होती ना तीच तू ना आता गड होती ना ती म्हणे आहे का? फिरायला जायचं सोडवायला जायचं कुठं चला म्हणलं तर माझ्या संग येत नाही तर हा उगा 2 लेकर आहेत ना म्हणून राहायचंय तुमच्यापाशी नाही तर राहिले सकट नसते काय मोकार झाले लपडे, लुपडे. काय मोकार झाले हा स्वाती झाली पूजा झाली कोण कोण अजून किती काय हा तरी म्हणलं असा कमल झाला रोगाटा बाबा कुठला रोग आहे म्हणून कळा ना ज्योती राहिली ना ज्योती हा ज्योती साक्षी अजून काय नाव आहे तर हा आपण तू तिच्या देखता लय गोड बोलली का तू तिच्या साखराच्या लेकराला गोड बोलली गुळाच्या ढेपीवणे बोलली गुळाच्या ढीप आता का कडू कारले म्हणे कर गटर लागती ना टोण घालाय सारखी कटार नाही ती हा लय चांगली. लय होतंय बाई. तुला असा मारीन भारी सर बाजूला हो मला काम करून दे मला सर लागन बाळ कळाना काय कळाना पाय दे जाईन बाप तुटून. आहे तरी बाळात पटवितय कवर कुणाष्ट पुरी पटवितय हा अरे केस ते- राहिले का कपाळाला ओ साल दूसरा था ये साल दूसरा है. हा. आता गया तिसरा कुठं? झाला असता आतापर्यंत साल दुसरा आहे म्हणे हा आता चितले तुझं गोड बोल तुझं मी ऐकून घेतोय बरं का नाहीतर ही कांडी ना तुला सांगतो त्याशी डोळ्यावर लावायची असते तुला हे तशीच सांगतो. लावावा त्या डोळ्याला डोळ्यावर लावा, नाही कशावर लावा बोलावा लपडे लुपडे करतय काय नशिबाला आलं बा असलं अगं तुला सांगू का तशी तर पुरी लय पटवलं लय फडे केले पण प्यार फक्त तुझ्यावरच होता माझा खरं होय. हा, उगाच 2 लेकरं झाले काय तुला बाई, अच्छा, इकडे तिकडे बघू तर चल सर माग जाते मी घरी आणि काय तुझा बाप यायचा आहे वय आणत का बापावर मग घेऊन यावं त्या टकुऱ्यावर तुझा सासरात ए हैसा हिच्या शिपूट ओढलं सकाळ कुत्र्यानी मग काही म्हणा बरं का पण जुनं फडांग भेटलं का कमीत कमी आता 15 दिवस माझं काळी जागे व्हायचं नाही चांगलं 2-4 वर्ष नव्हते गाठ तीच बरं होतं आपल्या डोळ्याच्या आड कसा दम निघन आत्म्याला